नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। मी आज आले आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या सेटवर आणि आज आपल्यासोबत आहे ओळखा पाहू। ओळखा पहिले ओळखा मग मी बोलतो पुढे, तुम्ही ओळखा पहिले। येस, आपल्यासोबत सगळ्यांचा लाडका कलाकार आहे प्रणव दादा। कसा आहेस? मस्त एकदम। येस, खूप कलरफुल दिसतोस, कळतंय होळी म्हणजे पूर्ण माहोल। काय काय सांगशील? मजा केली ॲक्च्युली, खूप वर्षानंतर खेळलो आज होळी, त्यामुळे खूप मनापासून खेळलो, खूप मजा केली। कारण एवढ्या वर्षापासून शूट चालू आहे, हे नाही तर दुसरे अजून प्रोजेक्ट चालू होते मध्ये, त्याच्यामुळे काय होळीच्या दिवशी ते प्रोजेक्ट चालू असायचे, त्यामुळे खेळायला मिळत नव्हतं। आज खूप वर्षानंतर खेळलो, तेव्हा मनापासून खेळलो एकदम। येस, नाही ते मनापासून खेळल्यास ते पूर्ण दिसतच आहे तुझ्याकडे बघून। तर कलर आणि तुझं नातं कितपत कसं आहे? कितपत आवडतं तुला कलरने खेळायला? अरे खूप आवडतं कलरने खेळायला, पण एकदम साध्या आणि छान कलरने खेळायला आवडतं। जे लहानपणी खेळायचो, आता ते कलर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल कसे असतात ते। बरं, लहानपणी आता विषय काढलास तर आठवण एखादी झालीच पाहिजे जी आजही तुला आठवते, जो ती मिस पण करतोस आणि आठवतेस। लहानपणी आता तशा रंगपंचमीच्या खूप आठवणी, पण त्या चांगल्या नाही, खूप वाईट आठवणी की एखादी आम्हाला आवडेल आम्हाला आवडेल नक्की। म्हणजे आता ठीक आहे, आता सांगतो, तर गाळ करून त्या गाळात लोळवायचो, अंडी फोडायचो, आता सगळ्याच करायची ती गोष्ट आम्ही करायचो, त्यामुळे खूप मजा केली लहानपणी ज्या करायला पाहिजे तशी ती। आणि आत्ता नंतर जसं कळायला लागलं, त्यामुळे चांगले कलर खेळायला लागलो, त्यामुळे जरा अजून जास्त मजा करायला लागलो त्याच्यात। येस, नक्कीच। सण म्हटलं ना की आपली एखादी घरची नक्कीच आठवण असते, तशी होळीची तुझ्या घरची एखादी आठवण जी तुला आठवतीये, जी स्पेशल आहे तुझ्यासाठी? खूप आहे आता तशी एक आठवण नाही आठवणार लगेच आता मला तशी। एक थोडा वेळ घे, चालेल, मला काही हरकत नाहीये, पण अशी जी तुझ्यासाठी स्पेशल असेल। स्पेशल आम्ही ॲक्च्युली आम्ही जे जुन्या लहान म्हणजे नाशिकला राहायचो, तिथे एक आम्ही बिल्डिंग आमची होती, आता ती रिडेव्हलपमेंटला गेली। तिथं होळी म्हणाला तर ज्यावेळेस सगळे शाळेत, कामाला, जॉबला असे खूप वेगवेगळ्या वयातले मुलं आम्ही एकत्र होतो तिथे, त्यामुळे होळी म्हटली तर 1-2 दिवस आधी आम्ही सुट्ट्या काढून हातात कुऱ्हाडी घेऊन लाकडं तोडायला जायचो। त्याच्यामध्ये त्या लाकडावर एक चांगलं झाड वाईट वाटतं, ते तोडल्यामुळे खूप वाईट वाटतं। त्याच्यानंतर आम्ही शेवटी गौऱ्या आणि अशा काही गोष्टी गोळा करून ती होळी करायला लागलो। तर त्या एका इन्सिडेंट नंतर असं वाटतं की नको, झाडं म्हणजे बरोबर आहे, ते झाडं तोडायलाच नको, त्यामुळे ती गोष्ट तेव्हापासून शिकलो की लाकडं जरा चोरताना एखादं झाड तोडू नये, चांगलं भरलेलं झाड तोडू नये। येस, नक्कीच। आता कलर म्हटल्यावर मला असं तुला विचारायचं की आता खूप सारे कलर असतात आपल्या आयुष्यात, तसं मी एक कलर सांगते, तुमच्या सेटवर असं तुला कोण वाटतं त्या कलर सारखं ते तू सांग, ठीक आहे? जसं की झणझणीत लाल, समीर। ओके। सोनेरी पिवळा, अमोक। जो माझ्या भावाची भूमिका दिनेश दादा। येस। हिरवा पोपट, तात्या, आमचे वडील। ओके। राजेश, छान, कारण ते खूप छान गोष्टी शेअर करतात, बोलतात, चांगल्या गोष्टी शेअर करतात, म्हणून बोलणं जास्त, म्हणून हिरवा। येस। राजेशाही जांभळा, आई। ओके। त्याच्यानंतर गुलाबी बाहुली, आभा, आमची जी छोटी बहीण दाखवली, सखी। येस। आणि तुझ्यासाठी कोणता कलर देशील? सफेद पांढरा। येस, स्वच्छ पांढरा। येस, ज्याच्यात की कोणतेही कलर मिसळले तरी तो कलर मिळू शकतो, मिसळू शकतो। आपली मालिका खूप छान अशी सुंदर सुरू आहे, काय सांगशील, काय बघायला मिळणार आहे, काय कितपत एक्सायटेड असणार होता मी सगळेजण, आणि काय स्पेशल आहे? खूप सध्या खूप चांगले ट्रॅक्स चालू आहेत। ज्या मोठ्या बाई आल्या आहेत, त्या आल्यामुळे घरात एक अजून वातावरण कडक झालं आहे, अजून शिस्तप्रिय वातावरण झालं आहे, पण ते चांगल्या गोष्टीसाठी झालं आहे। त्यामुळे आता पुढे खूप मोठ्या आणि खूप चांगल्या गोष्टी बघायला मिळणार आहे की जे प्रत्येकाला आपल्याशा वाटतील, आपल्या घरातल्या वाटतील अशा गोष्टी घडत आहे। की सूरजचं पण एक कॅरेक्टर जे मी करतो ते पण एक चांगल्या ज्याची चांगली जी वाईट सवय सोडून चांगल्या सवयीकडे तो आता त्याचं मार्ग सुरू झाला आहे, ती एक चांगली गोष्ट घडते। आभाच्या बाबतीत काही एक तिचा मनातली गोष्ट घडते आहेत, असे खूप चांगले ट्रॅक आहेत
जे बघायला मजा येणार आहे आणि सगळे एन्जॉय करतील, सगळे ते आपलंसं म्हणून ते बघतील, हे नक्कीच मी सांगतो. येस, तुला खूप साऱ्या शुभेच्छा दादा. आणि जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तू काय सांगशील? येस, सगळ्यांना रंगपंचमी आणि होळीच्या हार्दिक शुभेच्छा. एकदम छान होळी खेळा, मनापासून खेळा आणि स्वच्छ होळी खेळा. आमच्यासारखी नका खेळू, घाणेरडी. येस दादा, खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. येस, थँक्यू.